नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट जीनियस मॅथ चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत। या ठिकाणी आपण पाहत आहोत स्मार्ट जीनियस मॅथ चॅनलच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जाणारे महत्त्वाचे प्रश्न आणि ते प्रश्न कमीत कमी वेळेमध्ये सेकंदात कसे सोडवायचे त्याची ट्रिक या ठिकाणी आपण पाहतोय। मागील व्हिडिओमध्ये आपण विद्यार्थी मित्रांनो दिलेल्या अंकापासून तयार होणाऱ्या जेवढ्या काही संख्या असतील त्या संख्यांची बेरीज कशी करायची हे आपण टाइप 1 मध्ये या ठिकाणी पाहिलेलं आहे। आज आपल्याला टाइप 2 बघायचा आहे। दिलेल्या अंकापासून तयार होणाऱ्या संख्यांची बेरीज सेकंदात कशी करायची आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्किप करू नका। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला दिलेल्या कितीही अंकापासून जेवढ्या काही संख्या तयार होतील त्या संख्यांची बेरीज सेकंदात या ठिकाणी करता येणार आहे। मग त्या ठिकाणी 2 अंक दिले असतील, 3 अंक दिले असतील, 4 असतील, 5 असतील, 6 असतील, 7 असतील, कितीही अंकापासून तयार होणाऱ्या जास्तीत जास्त ज्या संख्या असतात त्या संख्यांची बेरीज सेकंदात कशी करायची हे आपण आजच्या व्हिडिओमधून या ठिकाणी टाइप 2 मध्ये या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत। पहा, या ठिकाणी टाइप 2 चा या ठिकाणी प्रश्न घेऊयात। या ठिकाणी 1, 2 या अंकांची पुनरावृत्ती न करता तयार होणाऱ्या सर्व 2 अंकी संख्यांची बेरीज किती। पहा, आपण सुरुवातीला 2 अंक घेऊ, त्यानंतर 3 अंक घेऊ, त्यानंतर 4, त्यानंतर 5, त्यानंतर 6 स्टेप बाय स्टेप आपण या ठिकाणी घेणार आहोत। पहा, या ठिकाणी पहिलं उदाहरण आहे कसं सोडवायचं। विद्यार्थी मित्रांनो, या प्रकारचा प्रश्न जर विचारला गेलेला असेल तर त्यासाठी एकच स्टेप या ठिकाणी लक्षात घ्या। मी स्टेपच्या पायऱ्या सर्व या ठिकाणी दिलेल्या आहेत। स्टेप बाय स्टेपनं काय करायचं आहे, या स्टेप मध्ये सुरुवातीला काय करायचं, 1 नंबरला काय करायचं, 2 नंबरला काय करायचं, 3 ला काय करायचं, 4 ला काय करायचं आणि 5 ला काय करायचं। या 5 पायऱ्या आहेत। या 5 पायऱ्या या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा। जर तुम्ही या 5 पायऱ्यांचा सराव केला तर सेकंदामध्ये तुम्ही या ठिकाणी त्या संख्यांची बेरीज या ठिकाणी करणार आहात। पाहूया आता स्टेप बाय स्टेप। या ठिकाणी पहा, दिलेल्या या ठिकाणी उदाहरणामध्ये एकूण अंक किती आहेत त्या अंकांची संख्या सुरुवातीला मांडायची आहे। बघा, 1 आणि 2 एकूण अंकांची संख्या किती आहे, 2। एक एक मुद्दा आपण लिहून घेऊया पुढे। नंतर या ठिकाणी एकूण संख्या किती असतील। आता विद्यार्थी मित्रांनो, अंक जर 2 असतील तर आपल्याला 2 चा फॅक्टोरियल काढावा लागेल म्हणजे एकूण संख्या मिळतील। म्हणजेच या ठिकाणी 2 चा फॅक्टोरियल म्हणजेच काय येईल सांगा, 2 गुणिले 1 म्हणजे किती झालं, 2। एकूण संख्या किती तयार होणार आहेत, 2 होणार आहेत। पुढे जाऊयात। या ठिकाणी सर्व अंकांची बेरीज। आता या ठिकाणी दिलेल्या सर्व अंकांची बेरीज करायची आहे। आपल्याला कोणकोणते अंक दिलेले आहेत त्याची अगोदर बेरीज करून घ्या। पहिला अंक आहे 1, दुसरा अंक आहे 2, यांची बेरीज केली। या ठिकाणी यांची बेरीज किती आली मित्रांनो, 3 आलेली आहे। आता पुढे जाऊयात। प्रत्येक अंक किती वेळा येईल। आता ज्यावेळेस 1 आणि 2 या अंकापासून 2 अंकी संख्या तयार होणार आहेत त्यावेळेस 1 अंक आणि 2 अंक हे प्रत्येक अंक किती वेळेस येणार आहे हे कसं काढायचं, हे काढण्यासाठीचं सूत्र लक्षात ठेवा, एकूण संख्या भागिले एकूण अंक। आता एकूण संख्या किती सांगा आपल्याला, एकूण संख्या आहेत 2 आणि एकूण अंक किती आहेत, 2। मग या ठिकाणी यांचा भागाकार करा, 2 भागिले 2, 2 भागिले 2 म्हणजे बे 1 बे, बे 1 बे, म्हणजे प्रत्येक अंक मित्रांनो किती वेळेस आलेला आहे, 1 वेळेस आलेला आहे। इथपर्यंत तुमच्या स्टेप लक्षात आली। सुरुवातीला एकूण अंक किती आहे, 2 आहे। एकूण संख्या 2 चा फॅक्टोरियल काढला 2, त्यानंतर सर्व अंकांची बेरीज केली, 1 आणि 2 यांची बेरीज झाली 3। त्यानंतर प्रत्येक अंक किती वेळा येईल हे काढण्यासाठी सूत्र काय सांगितलं मी, एकूण संख्या भागिले एकूण अंक। एकूण संख्या 2 तयार होतात आणि एकूण अंक 2 आहे, यांचा या ठिकाणी भागाकार केला, किती आला, 1। आता काय करायचं आहे, तुम्ही जी एकूण बेरीज केलेली आहे म्हणजे या ठिकाणी स्टेप 5 मध्ये काय दिलंय, 3 आणि 4 यांचा गुणाकार करायचा। 3 काय दिले, एकूण अंकांची बेरीज किती आहे, 3। त्याच्यानंतर 4 काय आहे पहा, प्रत्येक अंक किती वेळेस आला, 1 वेळेस आला। यांचा काय करायचा, इथे गुणाकार करायचा आहे। म्हणजेच या ठिकाणी सर्व अंकांची बेरीज 3 गुणिले प्रत्येक अंक किती वेळेस आलेला आहे, 1 वेळेस आलेला आहे। लक्षात येते तुमच्या। पहा, या ठिकाणी 3 आणि 1 यांचा गुणाकार किती येतो, 3 काय घेतलं तुमच्या लक्षात आलं, सर्व अंकांची बेरीज, आणि 1 कशामुळे घेतलं, या ठिकाणी प्रत्येक अंक किती वेळा आला, 1 वेळा आला, यांचा गुणाकार केला। आता पहा पुढे जाऊयात। या ठिकाणी आपल्याला प्रत्यक्ष उत्तराकडे जायचं आहे। या स्टेप केल्यानंतर आपल्याला प्रत्यक्ष उत्तराकडे जायचं आहे। काय उत्तर काढायचं आपल्याला, की 2 अंकी संख्यांची बेरीज किती होईल तयार होणाऱ्या सर्व। मग या ठिकाणी काय करायचं, हा जो शेवटचा गुणाकार आलेला आहे किती आलेला मित्रांनो, 3, इथं 3 लिहून टाका। स्टेप नीट समजून घ्या, 3 लिहिलं। आता या ठिकाणी प्रश्न विचारायचा आहे की
दिलेल्या प्रश्नामध्ये एकूण अंक किती आहेत? एकूण अंक किती आहेत मित्रांनो? 2. लक्षात घ्या, ह्या 3ची बेरीज अशी करायची आपल्याला. या ठिकाणी एकदा या ठिकाणी 3 लिहिलं, त्याच्यानंतर आपल्याला त्याच्या खाली 0 लिहायचं आहे आणि परत 3 इकडे लिहायचं आहे. पहा, मी किती वेळेस 3ची बेरीज केली? 2 वेळेस बेरीज केली. अगोदर 3 लिहा, म्हणजे सुरुवातीला तो अंक लिहा, त्याच्यानंतर त्याच्या खाली 0 लिहायचं आहे, त्याच्यानंतर एक अंक सोडून अलीकडे ती संख्या लिहायची आहे. अशा पद्धतीनं यांची या ठिकाणी बेरीज करा. 3शीला 3 आणि परत 3शीला 3. आपली बेरीज किती आली मित्रांनो? 33. तुम्हाला जर पडताळा पाहायचा असेल तर 1 आणि 2 पासून तयार होणाऱ्या संख्या मी या ठिकाणी लिहितो. 1 पहिली संख्या येईल 12 आणि दुसरी संख्या किती येईल? 21. या दोनच संख्या तयार होतात. 2 आणि 1 3 आणि 2 आणि 1 3. या ठिकाणी हे 33 आणि हे 30 आलं बरोबर. या पद्धतीनं कुठल्याही किती अंकांची तुम्ही या ठिकाणी तयार होणाऱ्या संख्यांची जर बेरीज केली तर तुम्हाला सेकंदात काढता येईल. फक्त ह्या 5 स्टेप्स लक्षात ठेवा. या 5 स्टेप्सनं या ठिकाणी हे गणित सोडवायचं आहे. पाहूयात आपण पुढील उदाहरण. या ठिकाणी परत 2 अंकी संख्या, 2 अंकापासून तयार होणाऱ्या संख्यांची आपण काय करणार आहोत? बेरीज करणार आहोत, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पाहूयात पुढील उदाहरण. पहा, हे पुढचं उदाहरण विद्यार्थी मित्रांनो. 3 व 4 या अंकांची पुनरावृत्ती न करता तयार होणाऱ्या सर्व 2 अंकी संख्यांची बेरीज किती? मी अंक बदल केलेले आहेत. पहिल्यांदा 1 व 2 घेतलं होतं, आता 3 आणि 4 घेतले. तुमच्या या ठिकाणी ही स्टेप लक्षात यावी म्हणून परत दुसरं उदाहरण आपण घेतोय. लक्षात घ्या काय करायचं आहे. या 5 स्टेपमध्ये या ठिकाणी सोडवायचं आहे. सुरुवातीची पहिली स्टेप काय आहे सांगा? दिलेल्या एकूण किती अंक दिलेले आहेत त्या अंकांची संख्या अगोदर लिहून काढायची. अंकांची संख्या 1 2 आहे, लिहून टाका 2. परत दुसरी स्टेप काय आहे? एकूण संख्या काढा. जर अंक 2 असतील तर 2चा फॅक्टोरियल आपण काढतो. मग 2चा फॅक्टोरियल काढा. या ठिकाणी 2चा फॅक्टोरियल बरोबर 2 गुणिले 1 म्हणजे किती? 2. फॅक्टोरियल कसं काढायचं मागील व्हिडिओ आपण विद्यार्थी मित्रांनो पाहिलेला आहे. तो व्हिडिओ या ठिकाणी पहा. वाटल्यास या ठिकाणी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या ठिकाणी एकूण संख्या किती तयार होतात याचा व्हिडिओ या ठिकाणी, त्याची लिंक या ठिकाणी मी दिलेली आहे. ती लिंक या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. पहा, या ठिकाणी सर्व अंकांची बेरीज करायची. आता सर्व अंक कोणते? 3 आणि 4. 3 अधिक 4 बरोबर सर्व अंकांची बेरीज सांगा किती आली? 7. लक्षात घ्या, एकूण अंक 2, फॅक्टोरियल 2 म्हणजे एकूण 2 संख्या तयार झाल्या आणि सर्व अंकांची बेरीज 7 आली. आता पुढे जाऊयात. प्रत्येक अंक किती वेळा आला? एकूण संख्या भागिले किती? एकूण अंक. एकूण संख्या सांगा किती आहेत? एकूण संख्या 2 आहेत आणि एकूण अंक किती आहेत विद्यार्थी मित्रांनो? 2. बे एक बे एकूण काय आलं? 1. ठीक आहे. आता पुढे चला. या ठिकाणी 5वी स्टेप बघा काय आहे ते. 3 आणि 4 यांचा गुणाकार म्हणजे काय? सर्व अंकांची बेरीज गुणिले प्रत्येक अंक किती वेळेस आला यांचा गुणाकार करा. 7 आणि 1 म्हणजे 7 गुणिले 1 बरोबर किती आलं? 7. आता पुढे जाऊयात. गुणाकार 7 आलेला आहे, तो गुणाकार या ठिकाणी लिहायचा. पहा, या ठिकाणी मी लिहून टाकला. आता काय करायचंय? आपल्या उदाहरणामध्ये एकूण अंक किती दिलेले आहेत? किती दिलेले आहेत? 2. म्हणून 7ची बेरीज 2 वेळा करायची. कशी करायची? अगोदर 7 लिहा, नंतर 1 0 लिहून टाका, नंतर परत या ठिकाणी काय लिहा? 7 लिहा. अशा पद्धतीनं या ठिकाणी यांची करा बेरीज. 7 ला 7, 7 ला 7, बेरीज झाली 77. बरोबर आहे का? याचा पडताळा जर तुम्हाला पाहायचा असेल तर 34 पासून 2 संख्या तयार होतात. पहिली संख्या 34 तयार होईल, नंतर अंकांची अदला बदल केली. 4 आणि 3 43, मग या ठिकाणी 4 आणि 3 7 आणि 4 आणि 3 7. एकूण बेरीज किती आली? 77 ला 77. विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीनं या ठिकाणी तुम्ही 2 अंकी संख्यापासून तयार होणाऱ्या सर्व 2 अंकी संख्यांची बेरीज, 3 अंकी संख्यापासून तयार होणाऱ्या सर्व 3 अंकी संख्यांची बेरीज, अशा पद्धतीनं या स्टेपनं तुम्ही किती अंकापर्यंतच्या किती अंक जरी तुम्हाला या ठिकाणी दिलेले असतील तर त्या अंकापासून तयार होणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज तुम्ही या पद्धतीनं करू शकता. पाहूयात या ठिकाणी पुढील उदाहरण. पुढील उदाहरण आपण आता 3 अंक घेणार आहोत. 2 अंकाचा सराव झाला. आता 3 अंकापासून तयार होणाऱ्या सर्व 3 अंकी संख्यांची बेरीज किती हे कसं काढायचं हे पण आपण या स्टेपने या ठिकाणी घेणार आहोत. पाहूयात पुढील उदाहरण. पहा, हे उदाहरण 1 2 3 या अंकांची पुनरावृत्ती न करता तयार होणाऱ्या सर्व 3 अंकी संख्यांची बेरीज किती?
आता विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण 3 अंक घेतलेले आहेत. अगोदर 2 अंक या ठिकाणी घेतलेले होते. पाहूयात, स्टेप तीच आहे, या स्टेपने या ठिकाणी जायचं आहे. सुरुवात करूयात. पहिली स्टेप, एकूण अंक सांगा किती आहे. 1, 2 आणि 3 लिहून टाका. 3 या ठिकाणी एकूण अंकांची संख्या किती आहे, 3 आहे. परत पुढे जाऊयात. या ठिकाणी सेकंड स्टेपला एकूण संख्या करायची आहे, म्हणजे एकूण अंक 3 आहे, म्हणजे 3चा फॅक्टोरियल काढा. किती येणार आहे 3चा फॅक्टोरियल, 3 गुणिले 2 गुणिले 1, 3 दोन्ही 6, 3 दोन्ही 6 आणि 6 एक 6. एकूण संख्या किती आला मित्रांनो, 6. आता पुढे जाऊयात. सर्व अंकांची करा बेरीज. या ठिकाणी 1, 2, 3 हे अंक आहेत. 1 अधिक 2 अधिक 3 ह्या अंकांची या ठिकाणी बेरीज केली. 2 आणि 1 3 आणि 3 किती झाले, 6. अंकांची बेरीज पण किती आलेली आहे, 6 आलेली आहे. पुढच्या स्टेपमध्ये प्रत्येक अंक किती वेळा येतो कसं काढायचंय, एकूण संख्या भागिले एकूण अंक. एकूण संख्या सांगा किती आहेत मित्रांनो, 6 आणि एकूण अंक किती आहेत, 3. मग इथे करा 6 भागिले 3. लक्षात आलं का तुमच्या. सूत्र काय आहे, प्रत्येक अंक किती वेळा आला संख्या तयार करताना. त्यावेळेस एकूण संख्या किती आहेत ते पहा. एकूण संख्या आहेत 6 आणि एकूण अंक किती आहेत आपले, 3 आहेत. यांचा भागाकार करा. 3 एक 3, 3 दोन्ही 6. लक्षात घ्या, प्रत्येक अंक किती वेळा येणार आहे मित्रांनो, 2 वेळेस. मागच्या उदाहरणामध्ये ज्यावेळेस 2 अंक दिले त्यावेळेस प्रत्येक अंक 1 वेळेस आला होता, इथे 2 वेळेस आलेला आहे. आता पुढे या ठिकाणी काय करायचं, 5व्या स्टेपला 3 आणि 4 यांचा गुणाकार करायचा, म्हणजे अंकांची बेरीज जेवढी आली त्याला कितीने गुणायचं, प्रत्येक अंक किती वेळा आला याने गुणायचं आहे. म्हणजे 6 गुणिले सांगा किती, 2 बरोबर सांगा उत्तर किती येणार आहे, 12. इथपर्यंत स्टेप पूर्ण झाल्या. आता पुढील स्टेप पहा, शेवटची लास्ट जी आपली मेन स्टेप आहे, जिथं आपलं उत्तर या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. आता या ठिकाणी हे जे 12 आहे, या 12ची मांडणी अगोदर करून टाका. मी या ठिकाणी 12 लिहून टाकलं. आता काय करायचं पहा, या ठिकाणी 12 लिहून टाकलं. बघा या ठिकाणी मी पहिलं 0 लिहितो. इथे किती लिहिलं, 0. एक 0 लिहिलं, नंतर 12 त्याच्या अलीकडे लिहायचे आहेत, हे अशा पद्धतीनं. ठीक आहे. आता एकूण अंक किती आहेत मित्रांनो, 3 आहेत, म्हणून 3 वेळेस मी लिहिणार आहे. आता हे झालं 2 वेळेस. आता परत या ठिकाणी 1 0 नाही द्यायचं, आता डबल 0 करायचं. इथे प्रत्येक वेळेस 1 0 वाढवत चला. नंतर पहिला अंक इथे किती आहे, 2 आणि दुसरा अंक किती आहे, 1. अशा पद्धतीने मांडणी करा आणि त्यांची करा बेरीज. पहा या ठिकाणी आता बेरीज करताना 2 अशीला 2, परत 2 1 किती झाले मित्रांनो, 3, परत 2 1 परत किती आहे, 3. यांची बेरीज 3 येईल आणि परत 1 अशीला 1. उत्तर किती आला आपलं सांगा, 1332. आता या ठिकाणी आपण संख्या एकूण 6 तयार होतात, आपण सहज तयार करू शकतो, लिहू शकतो आणि त्याची बेरीज पण करू शकतो. पण मित्रांनो, ज्यावेळेस संख्यांची संख्या जी आहे, दिलेले अंक जर जास्त असतील तर त्या संख्या जास्त तयार होतात, आपल्याला लिहायला जागा पुरणार नाहीत. म्हणून या ठिकाणी या स्टेपनं आपल्याला हे गणित करायचं आहे. पहा या ठिकाणी आपण पडताळा घेऊ शकतो. 1 2 आणि 3. बघा सुरुवातीची संख्या आली 123 बरोबर. त्यानंतर मी 1 परत लिहितोय, नंतर 3 आणि 2 अदला बदल करून लिहा, इथं 32 येईल. नंतर परत 2 घेऊ आपण, 2, त्याच्यानंतर 1 आणि 3 लिहा. त्यानंतर परत 2 घेतो, 1 आणि 3ची अदला बदल जर केली तर 231. परत या ठिकाणी 3 घ्या, 3 घेतल्याच्या नंतर 1 आणि 2 इथे, त्याच्यानंतर परत 3, पण 1 2 परत या ठिकाणी चेंज करा जागा. या ठिकाणी अशा पद्धतीने 1 2 3 4 5 6 किती संख्या तयार झाल्या, एकूण 6 संख्या तयार झाल्या. यांची बेरीज करून पहा. 2 आणि 3 5 आणि 3 8 आणि 1 9, 2 11 आणि 1 12 शिला, 2चा हात चाला 1 आणि 2 3, 4 4 आणि 3 7, 7 आणि 1 8, 8 आणि 3 11 आणि 2 13 शिला, 3चा हात चाला 1 1 आणि 3 4 आणि 3 7 आणि 2 9 2 11, 11 आणि 2 किती झाले मित्रांनो, 13. आपली बेरीज आली किती, 1332 आणि इथली बेरीज किती आलेली आहे, 1332 सेम आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, टाईप 2 मध्ये आपण किती अंक दिले तरी आपण त्या अंकापासून तयार होणाऱ्या ज्या संख्या आहेत त्यांची बेरीज या पद्धतीनं सेकंदात करू शकतो. परत आपण या ठिकाणी 3 अंकाचं दुसरं उदाहरण या ठिकाणी घेणार आहोत. पाहूयात पुढील उदाहरण. पहा हे पुढील उदाहरण परत एकदा 3 अंक आपण घेतलेले आहेत. पहा 4 5 6
या अंकांची पुनरावृत्ती न करता तयार होणाऱ्या सर्व 3 अंकी संख्यांची बेरीज किती, किंवा या ठिकाणी 4, 5, 6 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या 3 अंकी सर्व संख्यांची बेरीज किती असं पण आपल्याला म्हणता येईल. पहा या ठिकाणी स्टेप बाय स्टेप. सुरुवातीला एकूण अंकांची संख्या लिहा. एकूण अंकांची संख्या आहे 3. पुढे चला 3चा फॅक्टोरियल म्हणजे एकूण संख्या आणि 3 म्हणजे 3चा फॅक्टोरियल लिहा. 3चा फॅक्टोरियल बरोबर 3 गुणिले 2 गुणिले 1 म्हणजे 3 2 6, 6 1 6, एकूण 6 संख्या तयार होतील. आता अंकांची बेरीज करा. या ठिकाणी सर्व अंकांची बेरीज सांगा. पहिला अंक किती आहे 4, त्यानंतर किती आहे 5, त्यानंतर किती आहे मित्रांनो 6, 4 आणि 5 9 6 किती झाले 15. सर्व अंकांची बेरीज झाली 15. 6 आणि 5 11 15. पुढे जाऊयात. प्रत्येक अंक किती वेळा आलेला आहे. एकूण संख्या किती आहेत 6, एकूण अंक किती आहेत 3. मग 6 भागिले 3 करा. 3 1 3, 3 2 6 म्हणजे या ठिकाणी प्रत्येक अंक किती वेळेस येणार आहे 2 वेळेस येणार आहे. 3 अंक म्हटले की 2 वेळेस नक्कीच येणार. पुढे जाऊयात. या ठिकाणी एकूण बेरीज किती आली म्हणजे 3 आणि 4चा गुणाकार करायचा आपल्याला. एकूण बेरीज 15 आली या ठिकाणी 15. आणि एकूण संख्या एकूण या ठिकाणी किती वेळा अंक आलेला 2 वेळेस आलेला आहे. 15 2 किती झाले 30. आता हा गुणाकार 30 आला. आता शेवटची स्टेप जिथं आपली बेरीज होणार आहे लक्षात घ्या. मग या ठिकाणी 30ला 30 मी लिहून टाकलं. परत येऊयात. एकूण अंकांची संख्या किती आहे 3 आहे म्हणून 30ची बेरीज पण 3 वेळा करायची आहे. 3 वेळा 30 लिहायचं पण कोणत्या पद्धतीनं पहा. या ठिकाणी मी सुरुवातीला एक 0 इथं देतोय. परत या ठिकाणी 30 या ठिकाणी 30ला जो पहिला अंक आहे तो इथं लिहा. नंतर 3 लिहा. परत या ठिकाणी मी किती 0 देणार मित्रांनो 2. पहिल्यांदा 1 0 दिलं. आता 2 0. परत 30 लिहा. इथं 0 इथं 3. मी 3 वेळेस या ठिकाणी लिहिलेलं आहे. आता काय करायचं आहे ते पहा. या ठिकाणी यांची बेरीज करा. 3 0ला 0, 3 3, परत 3 3, परत 3 3, 3330. ही आली आपली बेरीज. हे आलं आपलं उत्तर. विद्यार्थी मित्रांनो परत तुम्ही पडताळा जर या ठिकाणी पाहिला घेऊन 4 5 6 यापासून ज्या 6 संख्या तयार होतात त्यांची बेरीज करून पहा. तुम्हाला त्यांची बेरीज 3330च या ठिकाणी आलेली दिसेल. या पद्धतीनं 3 अंकापासून तयार होणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज आपणास करता येईल. विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न आपण आता 4 अंकापासून या ठिकाणी तयार होणाऱ्या 4 अंकी सर्व संख्यांची बेरीज या ठिकाणी पाहणार आहोत. पाहूयात पुढचा प्रश्न. पहा मित्रांनो हा पुढचा प्रश्न. आपण 3 अंकी संख्यापासून तयार होणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज केली. 2 अंकापासून तयार होणाऱ्या सर्व 2 अंकी संख्यांची बेरीज केली. आता या ठिकाणी 4 अंकी संख्यापासून तयार होणाऱ्या सर्व 4 अंकी संख्यांची बेरीज आपल्याला या उदाहरणामध्ये बघायची आहे. स्टेप तीच आहे मित्रांनो. स्टेप फक्त लक्षात ठेवा. स्टेप नंबर 1 एकूण अंक लिहायचे. स्टेप नंबर 2 एकूण संख्या लिहा. स्टेप 3 मध्ये एकूण अंकांची बेरीज करा सर्व. आणि स्टेप 5 मध्ये प्रत्येक अंक किती वेळा आला हे या पद्धतीने काढा. आणि 5 मध्ये या ठिकाणी खाली दिलेला आहे त्या दोन्हींचा गुणाकार कोणाचा 3 आणि 4चा गुणाकार म्हणजे एकूण बेरीज आणि अंक प्रत्येक किती वेळेस आला त्यांचा गुणाकार. बरोबर. पहा एकूण अंक सांगा या ठिकाणी 4 आहे. किती आहेत 4 संख्या काढायची आहेत. मग 4चा फॅक्टोरियल आपल्याला काढावा लागेल. 4चा फॅक्टोरियल सांगा 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1. राईट. आता काय करायचं पहा गुणाकार यांचा 4 त्रिक 12, 12 दोन्ही 24, 12 दोन्ही किती 24. एकूण किती संख्या तयार होतील मित्रांनो 24. आता पुढे सर्व अंकांची बेरीज करा. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 करा. या ठिकाणी 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4. मी क्रमवार अंक घेतलेले आहेत. तुम्ही इथं कुठलाही अंकाला तरी घाबरून जाण्याचं कारण नाही. पहा या ठिकाणी 1 आणि 2 3 आणि 3 6 आणि 4 किती झाले मित्रांनो 10. एकूण बेरीज किती आली 10. परत एकदा बेरीज करा. 4 आणि 3 7 आणि 2 9 10. प्रत्येक अंक किती वेळा येईल. एकूण संख्या किती तयार झाल्या आपल्या 24. राईट. मग 24ला 24 ठीक आहे भागिले एकूण अंक किती आहेत आपले 4. लिहून टाका 4. भागाकार करा. 4 1 4, 4 सख 24 म्हणजे या ठिकाणी प्रत्येक अंक किती वेळा येणार आहे मित्रांनो 6 वेळेस येणार आहे. लक्षात ठेवा. आता काय करायचं आहे अंकांची बेरीज आणि प्रत्येक अंक किती वेळेस आला यांचा गुणाकार करायचा आहे. म्हणजेच या ठिकाणी सर्व अंकांची बेरीज आली 10 यस गुणिले नंतर प्रत्येक अंक किती वेळेस येतोय 6 वेळेस. यांचा करा गुणाकार. 22 सख किती झाले मित्रांनो 60. आता आपण उत्तराकडे जाणार आहोत. शेवटचं मेन उत्तर जे आहे ते इथे या ठिकाणी आहे. लक्षात घ्या. 60 गुणाकाराला
अंकांची बेरीज आणि दिलेल्या संख्येतील अंक प्रत्येक किती वेळेस येतो? 6 वेळेस. यांचा गुणाकाराला 60 मांडणी करायची आहे. मांडणी करताना आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, अंक किती आहेत? 4, म्हणजे आपल्याला 60 ची बेरीज 4 वेळेस करायची आहे, हे पण लक्षात घ्या. जेवढे अंक तेवढ्यावेळेस त्याची बेरीज करायला गुणाकाराची. मग 60 इथं एक वेळेस लिहिलं, 1 शून्य मांडा खाली, परत 60 लिहा, इथे 60 लिहिलं, परत 2 शून्य मांडा, परत 60 लिहिलं या ठिकाणी, परत 3 शून्य मांडा, 1 2 3, परत या ठिकाणी 60 मांडा. लक्षात येते तुमच्या? प्रत्येक वेळेस 1 शून्य खाली वाढवत चालायचं आणि 60 डावीकडे लिहित चालायचंय. प्रत्येक वेळेस सुरुवातीला मी 60 लिहिला, नंतर इथला 1 शून्य दिला, परत 60 लिहिला, परत 2 शून्य दिले, परत 60 लिहिला, परत 3 शून्य दिले, परत 60 लिहिला. ही स्टेप लक्षात घ्या. आता ही 4 वेळेस आपण बेरीज केली आहे. 60 60 60 आणि 60 यांची करा बेरीज. 6 शून्य, 6 ला किती येईल मित्रांनो? 0. त्यानंतर ह्या 6 ला 6 येईल, या 6 ला पण 6 येणार, 6 ला 6 आणि 6 ला 6, 66,660 ही येईल आपली एकूण बेरीज. 1 2 3 या अंकांची पुनरावृत्ती न करता तयार होणाऱ्या किती संख्या आहेत? एकूण 24 संख्यांची बेरीज किती येणार मित्रांनो? 66,660. आता विद्यार्थी मित्रांनो, 24 पडताळा जर पाहायचा असेल तर 24 संख्या इथं लिहिणं शक्य नाहीये. तुम्ही लिहून पडताळा या ठिकाणी घेऊ शकता. त्याची बेरीज पण किती येणार आहे? 66,660च येणार आहे. याची खात्री तुम्ही करू शकता. पाहूयात पुढचं उदाहरण. 4 अंकापासून तयार होणाऱ्या संख्यांच्या बेरीजचं परत एकदा एक उदाहरण घेऊयात. पहा पुढचं उदाहरण. हा मित्रांनो, पुढचं उदाहरण असं आहे. 5 6 3 4 या अंकांची पुनरावृत्ती न करता तयार होणाऱ्या सर्व 4 अंकी संख्यांची बेरीज किती? 4 अंकी संख्येचं परत एक या ठिकाणी उदाहरण आपण घेत आहोत तुम्हाला समजण्यासाठी. मित्रांनो, या टाईपमध्ये टाईप 2 मध्ये या ठिकाणी ज्या स्टेप दिलेल्या आहेत, या स्टेपचा तुम्ही स्क्रीनशॉट मारून या ठिकाणी ठेवू शकता. या स्टेप फक्त लक्षात ठेवा, कारण मी या ठिकाणी प्रत्येक उदाहरणात ह्या स्टेप आहेत तशाच ठेवलेल्या आहेत. त्याचं कारण काय आहे? कारण प्रत्येक उदाहरणात याच स्टेप आहेत, तुमच्या लक्षात यावं म्हणून या ठिकाणी जशा तसं ठेवलेल्या आहेत. पहा या ठिकाणी 5 6 3 4 या 4 अंकांपासून तयार होणाऱ्या 4 अंकी ज्या सर्व संख्या आहेत त्यांची आपल्याला बेरीज करायची आहे. स्टेप 1, एकूण अंक किती मोजा? 1 2 3 आणि 4. 4 ला 4 लिहा. एकूण संख्या करायची, एकूण अंक 4 आहे, म्हणजे 4चा फॅक्टोरियल काढा. या ठिकाणी 4चा फॅक्टोरियल 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1. पुढे चला, 4 त्रिक 12 आणि 12 दोन्ही 24. किती संख्या तयार होतील? 24. मित्रांनो, एक कॉमन मुद्दा लक्षात घ्या. 2 अंकी संख्यापासून किती संख्या तयार होतात? किती वेळास कुठलीही 2 अंक देऊ द्या, तितक्याच संख्या तयार होतील. 3 अंकी संख्यापासून तयार होणाऱ्या संख्या कोणतेही 3 अंक देऊ द्या, तितक्याच या ठिकाणी संख्या तयार होणार आहेत, 0 वगळून. पहा या ठिकाणी आता पुढे जाऊयात आपण. सर्व अंकांची बेरीज करा. पहिला अंक सांगा 5, अधिक दुसरा अंक सांगा 6, तिसरा अंक 3, अधिक चौथा अंक 4, यांची केली बेरीज. सांगा 5 5 आणि 6 किती झाले मित्रांनो? 11. 11 आणि 3 किती झाले? 14. आणि 14 आणि 4 किती झाले? 18. परत एकदा बेरीज उलट प्रमाणे करा. 4 आणि 3 7, 7 आणि 6 13, 13 आणि 5 18. आता या ठिकाणी बेरीज झाली किती? 18. पहा पुढे प्रत्येक अंक किती वेळेस आलेला आहे. एकूण संख्या किती तयार झाल्या आपल्या? 24. 24 भागिले सांगा एकूण अंक किती आहेत? 4. लिहून टाका 4. 4 1 4, 4 7 24. किती आलं या ठिकाणी? प्रत्येक अंक 6 वेळेस येणार आहे. आता ह्या दोन्हींचा गुणाकार करायचा. एकूण बेरीज आणि 6 यांचा काय करायचा? गुणाकार करायचा. इथे 5व्या स्टेपला 3 आणि 4 ची बेरीज 18 गुणिले 6. चला 18 आणि 6, 18 सकून अष्टोदर्शे म्हणजे 108. 108. परत 6 8 48, 7 4, 6 1 6 4 10. त्यांचा गुणाकार किती आला मित्रांनो? 108. आता आपण मुख्य उत्तराकडे जात आहोत. लक्षात ठेवा, बेरीज करायची आहे. गुणाकार जो आला आहे तो गुणाकार या ठिकाणी मांडून टाकू आपण. 108 मी थोडं पलीकडे लिहितो कारण या ठिकाणी बसणार नाहीये ते. 108. चला सुरुवात करूयात. या ठिकाणी एकूण अंकांची संख्या किती आहे मित्रांनो? 4. म्हणजे 108 आपल्याला किती वेळेस लिहायचं आहे? 4 वेळेस लिहायचं आहे. कशा पद्धतीने लिहायचं आहे ते पण तुम्हाला मी सांगितलं. या ठिकाणी अगोदर 108 लिहा. पहिली पायरी 1 0 द्या, परत 108 लिहा. इथं 8, इथं 0, इथं 1. 1 0 दिलं आपण. आता 2 0 द्यायचे. इथं 2 0 देऊन टाका खाली. परत 108 लिहायचं. इथं 8, इथं 0, इथं 1. येते लक्षामध्ये? आता इथं 1 0 झालं, इथं 2 0 झालं, 3 0 देऊयात या ठिकाणी. 1 2 3. परत 108 ला 108 यांची करायची आहे बेरीज. लक्षात येत आहे? ही स्टेप लक्षात घ्या.
किती अंक आले तितके वेळेस या ठिकाणी बेरीज करायची 108ची. 108 सुरुवातीला लिहिलं, नंतर त्याच्या खाली पहिलं शून्य, नंतर खाली 2 शून्य, नंतर खाली 3 शून्य असं वाढवत चालायचं आहे. आणि ती संख्या डावीकडे या ठिकाणी लिहित चला. 88ला 8, चला 88ला 8, इथे 8 आणि 1 किती झाले मित्रांनो 9, परत इथं 8 आणि 1 किती झाले 9, परत इथे 81ला 1, परत इथे 81ला 1, एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष, 1,19,988 ही आपली काय आली बेरीज. एकूण 24 संख्या आहेत. 24 संख्या आपण या ठिकाणी लिहू शकत नाही, जागा अपुरी आहे. तुम्ही या ठिकाणी या 24 संख्या लिहून बेरीज करून पडताळून पाहू शकता. यांची बेरीज येणार आहे 1,19,988. लक्षात आलं तुमच्या विद्यार्थी मित्रांनो. 4 अंकापासून तयार होणाऱ्या एकूण सर्व संख्यांची बेरीज आपण काढली. आता पुढील उदाहरण या ठिकाणी घेणार आहोत. 5 अंकी संख्यापासून तयार होणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज या ठिकाणी 5 अंकापासून तयार होणाऱ्या सर्व 5 अंकी संख्यांची बेरीज किती हे आपण पुढच्या उदाहरणामध्ये या ठिकाणी काढणार आहोत. पाहूयात पुढील उदाहरण. पहा मित्रांनो, या ठिकाणी पुढचं उदाहरण आता आपण टाईप 2 मध्ये 5 अंकापासून तयार होणाऱ्या 5 अंकी सर्व संख्यांची बेरीज या ठिकाणी करणार आहोत. याच पद्धतीनं सुरुवात करूयात. या ठिकाणी पहिल्या स्टेप मध्ये लिहा एकूण अंकांची संख्या किती आहे 5 आहे. 1 2 3 4 5. चला पुढे. आता एकूण संख्या किती तयार होईल 5चा फॅक्टोरियल काढा. 5चा फॅक्टोरियल 5चा फॅक्टोरियल 5 गुणिले किती 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1, 5 चौक 20, 20 त्रिक 60 आणि 60 दोन्ही किती झाले मित्रांनो 120. 120 काय होतील संख्या तयार होतील 5 अंकापासून. पुढे जाऊयात. सर्व अंकांची बेरीज करा. 1 ते 5 ची बेरीज करून टाका. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5. मित्रांनो इथं मी सरळ या ठिकाणी 1 ते 5 अंक दिलेले आहेत. इथं कुठलाही अंक आला तरीही चालेल. या ठिकाणी या पद्धतीनं आता बेरीज करूयात. 5 आणि 4 9 3 12 आणि 2 14 आणि 1 15. किती आली बेरीज 15. परत बेरीज करा. 1 आणि 2 3 आणि 3 6 आणि 4 10 5 15. आता पुढे चला. चौथ्या स्टेपला काय दिलेलं आहे प्रत्येक अंक किती वेळा आलेला आहे. एकूण संख्या सांगा 120. चला एकूण अंक सांगा 5 भागिले 5 करा. 5 1 5 5 2 10 आणि 5 चौक किती विद्यार्थी मित्रांनो 5 चौक येते 20. 5 2 10 5 चौक 20. या ठिकाणी एकूण प्रत्येक अंक एकूण 24 वेळा येणार आहे. किती वेळा येणार आहे 24 वेळा. आता या ठिकाणी गुणाकार कोणाचा करायचा आहे 15 आणि 24. एकूण बेरीज 15 गुणले 24. चला 24 आणि 15चा गुणाकार करा. 15 आणि 24 ला गुणा किंवा 24 न 15. आपण 15 आणि 24 ला गुणा. 15 चौक किती झाले मित्रांनो 60. हातचा आला 6. 15 2 30 आणि 6 किती झाले 36. आपला गुणाकार किती आला मित्रांनो 360. बघा ना 24 पंचे 20चे 0 दिलं 12. 24 1 24 आणि 12 किती झाले 36. 360. आता मुख्य उत्तराकडे आपल्याला जायचं आहे. मुख्य उत्तराकडे आपल्याला जायचंय. चला गुणाकार किती आला इथे 360. या ठिकाणी इकडे मांडा 360. मांडून टाकलं 360. काय करायचंय आता पहा. एकूण अंक किती आहेत ते मोजा. 5 360 ची बेरीज किती वेळेस करणार आपण 5 वेळेस करणार. ओके पहा. पहिल्यांदा 360 लिहिलं. नंतर 2 नंबरला 1 शून्य दिलं. मी आता अगोदर शून्य देतो. 3 नंबरला 2 शून्य दिले. 4 नंबरला 3 शून्य दिले. चला 5 नंबरला 4 शून्य दिले. आता करा मांडणी. 360 इथं पण 360 अशा पद्धतीनं मांडलेलं आहे. त्याच्यानंतर परत इथं 360. एक मिनिट या ठिकाणी सिरीज लिहून घेऊयात. या ठिकाणी संख्या एकाखाली एक येतील. सुरुवात 360 अगोदर लिहिलं. चला 360 नंतर 1 शून्य दिलं. परत किती 360. परत किती शून्य द्यायचे आपल्याला 2 शून्य द्यायचे आहेत. परत 360. परत या ठिकाणी किती शून्य देणार आता इथं 1 झालं 2 झालं. आता 3 शून्य 1 2 3. परत 360 ला 360 लिहा. किती वेळेस लिहायचं आपल्याला अजून 1 वेळेस लिहायचं आहे. बघा या ठिकाणी 1 शून्य दिलं. इथं 2 1 2 3 शून्य दिले. आता इथे 4 शून्य द्या. 1 2 3 आणि 4. परत 360. आता यांची काय करायची मित्रांनो बेरीज करायची आहे. लिहिताना एकाखाली एक व्यवस्थित लिहा म्हणजे तुमचं उत्तर ऍक्युरेट येईल. 0ला 0 6 ला 6. परत 6 आणि 3 किती आलं 9 आलं. परत 6 आणि 3 इथं किती आलं 9 आलं. परत 6 आणि 3 इथं किती आलं 9 आलं. परत इथं 6 आणि 3 किती आलं 9 आलं. परत इथं 3 ला 3 एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष दशलक्ष
39,99,960. 39,99,960 ही आली आपली दिलेल्या 5 अंकापासून तयार होणाऱ्या 5 अंकी संख्यांची काय आली बेरीज. विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीनं तुम्ही 2 अंकी संख्या 2 अंकापासून तयार होणाऱ्या 2 अंकी सर्व संख्यांची बेरीज, 3 अंकापासून तयार होणाऱ्या सर्व 3 अंकी संख्यांची बेरीज, 4 अंकापासून तयार होणाऱ्या सर्व 4 अंकी संख्यांची बेरीज, 5 अंकापासून तयार होणाऱ्या सर्व 5 अंकी संख्यांची बेरीज, 6 अंकापासून तयार होणाऱ्या सर्व 6 अंकी संख्यांची बेरीज, 7 अंकापासून तयार होणाऱ्या सर्व 7 अंकी संख्यांची बेरीज. याच स्टेपनं तुम्ही करू शकता. फक्त या ठिकाणी लक्षात घ्या, या 5 स्टेप. सुरुवातीला एकूण अंकांची संख्या द्या, एकूण संख्या काढा, त्याच्यानंतर या ठिकाणी सर्व अंकांची बेरीज करा, त्यानंतर प्रत्येक अंक किती वेळेस आला या सूत्राने या ठिकाणी संख्या काढा, दोन्हीचा गुणाकार करा आणि हा गुणाकार या ठिकाणी लिहित असताना एकूण अंक किती आहेत, समजा 2 अंक असेल तर 2 वेळेस बेरीज करा, 3 अंक असेल तर 3 वेळेस बेरीज करा, 4 अंक असेल तर 4 वेळेस बेरीज करा, 5 अंक असतील तर 5 वेळेस बेरीज करा, 6 अंक असतील तर 6 वेळेस बेरीज करा. बेरीज करत असताना ज्यावेळेस आपण हा गुणाकार लिहितो प्रत्येक ठिकाणी उजवीकडून एक 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 शून्य काय करायचं आहे, प्रत्येक वेळेस वाढवायचं आहे. सुरुवातीला तो गुणाकार, नंतर पहिल्यांदा 1 शून्य वाढवायचं, नंतर उजवीकडून 2 शून्य वाढवायचे, नंतर 3, नंतर 4. अशा पद्धतीने जेवढ्या वेळा आपण करणार तेवढ्या वेळा या ठिकाणी आपण शून्य लिहायचं आहे, बेरीज करायची आहे आणि उत्तर करायचं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडलेला असेल. पहा विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि या ठिकाणी पुढील प्रश्न तुमच्यासाठी आहे. पहा मित्रांनो, हा प्रश्न तुमच्यासाठी आहे. 3, 2, 5, 7 या अंकाची पुनरावृत्ती न करता तयार होणाऱ्या सर्व 4 अंकी संख्यांची बेरीज किती? आपण दिलेल्या टाईपमध्ये ज्या स्टेप दिलेल्या आहेत त्या स्टेपने या ठिकाणी उत्तर काढा आणि कमेंटमध्ये या ठिकाणी उत्तर कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत या ठिकाणी हा व्हिडिओ पोहोचेल, त्यांना या ठिकाणी परीक्षेसाठी या ठिकाणी फायदा होईल. विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे प्रत्येक महत्त्वाचा परीक्षेसाठी विचारणारा जो व्हिडिओ आहे, प्रश्न आहे, तो तुमच्यापर्यंत या ठिकाणी येईल. प्रत्येक वेळेस तुम्हाला चॅनल सर्च करायची या ठिकाणी गरज नाही. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. नवीन महत्त्वाचा प्रश्न, महत्त्वाची ट्रिक आणि सेकंदात उत्तर कसं काढायचं ते. तोपर्यंत नमस्कार, थँक्यू, धन्यवाद, बेस्ट ऑफ लक.